या व्हिडिओमध्ये आपण DRC सर्व्हिस डेटा एंट्री बद्दल बघूया. BPMS पोर्टलवरती लॉग इन करा. आधी आपण रिझर्वेशन नेम कसं ऍड करायचं हे बघूयात. त्यासाठी तुम्हाला ऍडमिनने लॉग इन करून मास्टरमध्ये रिझर्वेशन नेमवरती क्लिक करावे लागेल. यानंतर ऍड या बटनवरती क्लिक करा. नंतर रिझर्वेशन टाईप सिलेक्ट करा. यानंतर रिझर्वेशन नेम ऍड करा. लिस्टमध्ये तुम्हाला ऍड केलेले रिझर्वेशन दिसेल. यानंतर मास्टरमध्ये जाऊन डिटेल्स ऑफ रिझर्वेशन यावरती क्लिक करा. तुम्ही ऍड केलेले रिझर्वेशन टाईप आणि रिझर्वेशन नेम सिलेक्ट करा. सिलेक्ट करून ऍड वरती क्लिक करा. यानंतर तुम्हाला रिझर्वेशनच्या डिटेल्स इथे फिल करायच्या आहे, त्या फिल करून सबमिट करा. सबमिट केल्यानंतर तुमचं रिझर्वेशन सक्सेसफुली ऍड होईल. यानंतर ऑथॉरिटी लॉग इन करेल सर्व्हिस डेटा एंट्री करण्याकरिता. सर्व्हिस डेटा एंट्री वरती क्लिक करून प्रोसेस टाईप ही DRC जनरेशन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला DRC डेटा एंट्री करता येईल. यानंतर तुम्हाला फर्स्ट DTR डिटेल्स भरायच्या आहे. आधी ऍड केलेले रिझर्वेशन टाईप आणि रिझर्वेशन नंबर हे तुम्हाला इथे मिळेल. तुम्हाला इथे रजिस्टर ओनर येस करून ओनरचा नेम इथे द्यायचा आहे. त्या डिटेल्स नंतर तुम्हाला ट्रान्सफर डिटेल्स द्यायच्या आहे, त्या इथे फिल करा आणि सेव्ह अँड नेक्स्ट करा. ट्रान्सफर डिटेल्स नंतर तुम्हाला युटिलायझेशन डिटेल्स इथे द्यायच्या आहे, त्या डिटेल्स इथे सबमिट करा. यानंतर टेक्निकल पर्सन लॉग इन करेल बीपीएमएस पोर्टलला. TDR युटिलायझेशन करण्याकरिता तुम्हाला न्यू प्रोजेक्ट क्रिएट करावा लागेल. त्यासाठी तुम्हाला टीपी क्लायंट मध्ये जाऊन टीपी क्लायंट प्रोजेक्ट वरती क्लिक करून न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करावा लागेल. प्रोजेक्ट डिटेल्स भरत असताना तुम्हाला एक क्वेश्चन येईल, आर यू अवेलिंग TDR. या क्वेश्चन वरती तुम्हाला येस करून पुढे TDR साठी ऑप्शन येईल. आपण आर यू अवेलिंग TDR यावरती येस केल्यानंतर तुम्हाला खाली त्याच्या इन्फॉर्मेशन द्यावा लागेल. DRC नंबर, टोटल एरिया, कंझ्युम एरिया, रिमेनिंग एरिया या प्रकारच्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला तिथे असेल. Thank you.